मध्यवर्ती इथे हाताळलं जातं. तर सलामी मैदानात दाखल झाली. एका बाजूला पाहिलं गेलं तर अभि आणि प्रेम ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक रेट जाऊन पाहिलं गेलं तर अभियाला आपण पाहतो. तसेच चला पंचाला विनंती करतो आपण सामन्याला सुरुवात करायची. तुला 12 मिनिटांचा अवधी असणार आहे, याच्याकडे आपण लक्ष द्यायचं. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल वरती इथे मात्र धक्का बसतो हलकात. पहिला गडी इथे मात्र गारद होतो बाडीकर संघ अर्थात जयरागाई संघाला पहिला धक्का अभि मैदानाच्या बाहेर. नवीन बाडर मैदानात दाखल होत आहेत मयुरेश यांना आपण पाहतो. खेळाडू क्रमांक 3 एनेट नंबर 3 चा खेळाडू मैदानात दाखल होताना पाहायला मिळत आहेत. तसं बॅटिंग करायला सगळी विनंती करतो. जसं आपण पाहिलं तर फिल्डिंग करायला संघाला 12 मिनिटांचा अवधी दिलाय. तसं बॅटिंग करायला सगळी विनंती करतो की आपला सुद्धा बॅटर आपण त्वरित मैदान दाखल करायचं आहे, अन्यथा आपण फायनलाइज केलं जाऊ शकतं याची मात्र आपण नोंद घ्यायची आहे. दोन बॅटर मैदानात दाखल झाले ते अर्थात मयुरेश यांना आपण पाहतो. खेळाडू क्रमांक 3 ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल फेस करतील गोलंदाज विशाल यांच्या गोलंदाज. हा पहिला बॉल इथे मात्र फेस केला जाईल. पुढचा बॉल क्लिक केला आणि इथे मात्र पहिला चेंडूवरती खणखणीत चौकार येतो. तर अर्थात मयूरच्या बाळातून स्वतःचं वैयक्तिक खातं संघाचं खातं मात्र इथे ओपन केलंय. मयूरच्या बाळातून हा पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावेने मात्र सुरुवात झाली आहे ती अर्थात जयरागा या संघाची. नक्कीच सुंदर सुरुवात पाहायला मिळाली. पुढचा बॉल पुन्हा सुंदर फटका पाहायला मिळाला. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण मात्र एक धाव वाचू शकलं नाहीये. एका धावेने नक्की धावपळ पुढे सरसावतोय वगळतोय. स्ट्राईक मध्ये पाहतो नक्कीच बदल झाला कारण सलवेला फलंदाज प्रेम आपल्याला ऑल स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5-6 धावा एक गडी बाद. पुढचा बॉल वा सूर्य चिडून पाहायला मिळाला. मात्र कोणत्या प्रकारे धाव इथे मात्र येत नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आला. फिल्डिंग करणारा संघ आपण पाहिलं तर तन्मय पाकरचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा बॉल आणि इथे मात्र काय घडलंय काय विघडलंय ते इथे मात्र दांडी बॉल नक्कीच उद्ध्वस्त झाली आहे आणि गडी क्रमांक 2 अर्थात प्रेम मात्र मैदानाच्या बाहेर येत आहेत. नवीन बॅटर मैदानात नवीन बॅटर मैदानात दाखल होताना पाहायला मिळतात ते अर्थात हे त्यांना आपण पाहतो. खेळाडू क्रमांक 4 मैदानात दाखल झाले तरी थोडं कौतुक करावं लागेल ते गोलंदाज विशाल यांचं कारण पाहिलं गेलं तर एक मोठा फटका आला. मात्र त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 2 गडी मात्र माघारी परतले. पहिला बॉल इथे मात्र हेच आपण फेस करताना पाहायला मिळतील. पहिली फटक मांडर पावरचा आपण पाहतो. पुढचा बॉल सुंदर फटका आणि इथे मात्र सुईतून धागा काढावा अशा प्रकारचा नक्कीच गॅप फटका पाहायला मिळालाय 4 धावेसाठी. हेच्या बाद मधून हा पहिला दर्जेदार चौकार. या 4 धावेने जर आपण धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या कोस येते अर्थात 9 अकरावरती 2 गडी बाद 9 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना जय रागाई संघाची धावसंख्या आपण 10 फटकावरती पाहतो. मित्रांनो आपण जरा सामना चालू असताना पुन्हा एकदा आपण वेळेकडे नक्की नजर टाकूया. 3 मिनिटं आणि 24 सेकंदांचा खेळ अद्याप पाहायला मिळाला. अवधी इथे पूर्ण झाला याची मात्र दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची कारण 12 मिनिटापेक्षा अधिकचा अवधी जर आपण खर्च केला तर मात्र आपल्याला नक्कीच फायनलाइज केलं जाऊ शकतं आणि त्यानंतर मात्र आपली कोणतीही बाब इथे मात्र स्वीकारली जाणार नाहीये याची मात्र आपण नोंद घ्यायची. जो मैदानाच्या आतमध्ये सांगितलं दुसरा आणि वैयक्तिक पलहड घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज इथे मात्र सज्ज होत आहेत. रोशन आपल्याला पाहायला मिळतात. टॉस स्ट्राईक आपण पाहिलं गेलं तर मयुरेश नावडाज यांच्या बाळातून एक पहिला बॉल होता इथे मात्र 4 धावा आल्यात. रोशन आपण पाहतो. रोशन तो मयुरेश चला मग थोडं स्पीड करा प्लीज. पहिला बॉल गोलंदाज रोशन पाहतो आपल्या बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग मार्कवर इथे मात्र सज्ज झालेत. पहिला बॉल इथे नक्कीच हाताळला जाईल. पहिला
पहिला बॉल खोलात टाकलाय स्वतःच्या फॉलोमध्ये थोडस गडबड पाहायला मिळाली मात्र चांगला बॅकअप पाहायला मिळाला आणि क्रिकेट म्हटलं की मित्रांनो सांघिक खेळ आहे आणि सांघिक खेळ काय याचं उत्तम उदाहरण आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो कारण चेंडू नक्कीच गोलंदाज नक्की निसटला मध्ये चांगला बॅकअप आपण मागे आपल्याला पाहायला मिळाला पुढचा बॉल पुढचा बॉल आणि इथे मात्र काय घडलंय काय बिघडलंय तर धक्का लागतो दुसरा अर्थात मयुरेश मैदानाच्या बाहेर येत आहेत नाही ओके एवढा फार फाटणार तिथे आवाज बरोबर येणार नाही एवढा ठीक आहे जो मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज मैदानात दाखवताना पाहायला मिळतात ते अर्थात संदीप इथं आवाज बघा क्लिअर आहे इथं आवाज क्लिअर येतो संदीप मैदानात दाखवताना पाहायला मिळाले का खेळ क्रमांक पाहिलं तर 5व्या मैदानात दाखवताना पाहायला मिळतात डावखुराचा फलंदाज आपण पाहतो तर बॉलिंग ट्रॅक पुन्हा गोलंदाज रोशन आपण पाहतो क्षेत्रक्षणामध्ये इथे मात्र बदल केला गेला लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन म्हटलं की कुठेतरी फिल्डिंग करणाऱ्या संघाची डोकेदुखी आपल्याला वारंवार पाहायला मिळाली त्याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो क्षेत्रक्षण थोडं सजवलं गेले जाळं विणलं गेले या जाळ्यामध्ये मासा फसणार का अनेक प्रश्न आहेत अनेक प्रश्नांची उत्तर मैदानाच्या आतमध्ये काही चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळतील पहिला बॉल फेस करतील ते अर्थात संदीप पहिला बॉल नक्कीच त्याला मिळाला बॅकफुटला गेले बॉडी बॅलन्स चांगला पाहायला मिळाला चेंडूला येऊ दिलं तर स्वतःला आपण थोडं पाहिलं गेलं तर स्टेज केला आणि चेंडू मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला मात्र एक सिंगल धाव इथे मात्र पाहायला मिळाली एकापेक्षा अधिक काही मिळत नाहीये एका धावेने नक्कीच धाव पुन्हा एकदा पुढे सरसावतंय वधारतंय धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थात 10 आकड्यावरती 10 धावा 3 गडी बाद प्रथम बॅटिंग करत असताना जय रागाई संघाची धावसंख्या आपण धाव फलकावरती इथे मात्र पाहतो थोडं स्पीड करा प्लीज पुढचा बॉल इथे मात्र लेट करण्याचा प्रयत्न केला शॉट फेमेलला क्षेत्ररक्षक आहेत परत रुची त्यांना आपण पाहतो जो मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल इथे मात्र सूर्य चेंडू पाहायला मिळाला पडल्यानंतर मात्र अधिकची उचली घेतली आहे आणि थेट एशियाकडे नक्कीच आपल्याला चेंडू विसरताना पाहायला मिळाला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आला सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये रंगते पुढचा बॉल पुढचा बॉल नक्कीच केलाय मोटरमॅनचा चांगला वापर पाहायला मिळाला अलॉंग द कार्पेट एक सिंगल धाव इथे मात्र प्राप्त होताना पाहायला मिळते एका धावेने नक्की धाव पुढे सरसावतोय आणि एका धावेने परत षटक क्रमांक दुसरं मात्र सॉफ्ट झालं 2 षटका करा आपण धावसंख्येचा विचार केला 3 गडी बाद 11 धावा प्रथम बॅटिंग करत असताना जय रागाई संघाची धावसंख्या आपण पाहतो मनविरुद्ध निर्णय आला अर्थात नाणेफेक हारले आणि प्रथम फलवणे त्यांना आमंत्रित केलं गेलं आमंत्रित केल्यानंतर धाव पाहिलं गेलं तरी खराब सुरुवात पाहायला मिळाली कारण एक संघाचा सलामीवर अर्थात अभि मात्र कोणत्या प्रकारचा कारनामा न करता अर्थात झिरोचा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर परतले त्यानंतर मात्र प्रेम आपण पाहायला मिळाले आणि त्यानंतर मात्र मयुरेश मैदानाच्या बाहेर गेले नवीन गोलंदाजी मागुदी सज्ज झाले ते अर्थात अंकित यांना आपण पाहतो सांगितलं तिसरा आणि वैयक्तिक पहिले षटक यांच्या माध्यमातून इथे मात्र हाताळलं जातं क्षेत्रक्षणामध्ये वारंवार बदल आपल्याला पाहायला मिळतात त्या अर्थात त्यांना पॅकर्स या संघाकडे आपण पाहायला मिळतात चला मी पुढील 2 संघांचं लक्ष घेतो अर्थात अद्वैत रॉकर्स जिल्हा 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट SG डोंबिवली स्ट्रायकर्स चला दोन्ही कॅप्टनला विनंती करतो आपण पावसासाठी रिपोर्टिंग करायचे पुढचा बॉल इथे मात्र सुंदर फटका पाहायला मिळाला आहे चेंडू फरार 4 धावेसाठी चौकार हॅलो हॅलो जो मैदानाच्या आतमध्ये हॅलो जो पुन्हा एकदा मैदानात आपण पाहिला पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती इथे मात्र 4 धावा आल्या सुंदर फटका पाहायला मिळाला पुढचा बॉल इथे मात्र दिशा नक्कीच विरुद्ध निवडली एक सिंगल धावे त्यांना पाहायला मिळाली
धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थात 16 ड्रायव्हरती 16 धावा धावफलकावरती लागल्या. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. षटक क्रमांक 3 आपण पाहता जे अंकित त्यांच्या माध्यमातून इथे मात्र हाताळला जातं. चला मंडळ अवपायिक 10 मिनिटांचा अवधीमध्ये पूर्ण झाला. पुढचा बॉल सुंदर शतक पाहायला मिळाला. एक सिंगल धाव त्यांना पाहायला मिळते. मित्रांनो 10 मिनिटं आणि 10 सेकंदांचा अवधी इथे मात्र पूर्ण झाला. आपल्याकडे 12 मिनिटांचा अवधी आपल्याला दिला गेलाय. त्यापेक्षा अधिकचा अवधी आपण इथे मात्र खर्च करायचा नाही, अन्यथा आपल्याला फायनलाइज केलं जाऊ शकतं. पुढचा बॉल सुंदर फटका पाहायला मिळाला आहे. कव्हरच्या दिशेला एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक्स्ट्रा एफर्ट पाहायला मिळाले. 4 धावेसाठी चौकार. या 4 धावेची नक्कीच आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचले ती अर्थात 21 आकड्यावरती. 3 गडी बाद 21 धावा. प्रथम बाडिंग करत असताना जे रागाई संघाची धावसंख्या आपण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा गोलंदाज मात्र इथे सज्ज झाले. पुढचा बॉल आणि इथे मात्र काय घडलंय तर हिट विकेट. इथे मात्र आपली विकेट गमावली आहे. धक्का अजूनही लागलाय तो अर्थात जयरागाई संघाला. खेळाडू होतो इथे मात्र बाद. चला विनंती करतो या बाटसना आपण त्वरित मैदानात दाखल व्हायचं. सॉरी खल्लास नंतर वाडा बॉईज आणि आता चालू आहे मी काय बोलते 12 मिनिटं पूर्ण झाल्यानंतर काय आहे की फायनलिस्ट टाइम होत आला. सेकंड म्हणजे वाडा बॉईज. जाऊ मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल झाले ते अर्थात जयेंद्र आपल्याला पाहायला मिळतात. उर्फ जयी नावाने प्रसिद्ध असलेल्या जयू आपल्या नावाने प्रसिद्ध असलेल्या आपल्या खेळ मैदानात दाखवताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल आणि इथे मात्र काय घडलंय तू चल मैं आया हे चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. कारण फलंदाज इथे मात्र माघारी परतले आणि त्यानंतर मात्र जयू मैदानाच्या आतमध्ये आले. ज्या पावलाने मैदानाच्या आतमध्ये आले ना त्याच पावलाने मैदानाच्या बाहेरताना पाहायला मिळाले. नवीन फलंदाज मैदानात दाखवताना पाहायला मिळत अर्थात राजू यांना आपण पाहतो. चला विनंती करतो फिल्डिंग करणाऱ्या संघाला अर्थात तन्मय टाका संघाला विनंती करतो आपण टीम मीटिंग करायची नाही मित्रांनो. 3 षटकांचा अंत झाला. 18 चेंडूचा खेळ ते पाहायला मिळाला. धावसंख्येचा विचार केला तर 21 धावफलकावरती लागले. आता 21 धावफलकावरती लागल्या. 5 गडी बाद 21 धावा. नवीन गोलंदाजी मागून पाहायला मिळाले ते अर्थात शुभम यांना आपण पाहतो. चला थोडं थोडं करा मित्रांनो. 11 मिनिटांचा अवधी पूर्ण झाला. फिल्डिंग करण्याला संघाला पुन्हा एकदा आपलं लक्ष वेधतोय. 12 मिनिटांचा अवधी झाल्यानंतर आपल्याला एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला घ्यावा लागेल. याची मात्र आपण नोंद घ्यायची. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये संदीप आणि राजू आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल सूर्यंकडे पाहायला मिळाला. इथे मात्र पंचाने कवायत केले. अवंद स्वरूपाची धाव मात्र इथे आली. पुढचा बॉल आणि इथे मात्र एक सिंगल धाव आली. तसेच फिल्डिंग करण्याला संघाला विनंती करतो की आपण 12 मिनिटांपेक्षा अधिकचा अवधी घेतलाय. आपल्याला एक खेळाडू हा 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. चला आणि आपण 30 सर्कलच्या आतमध्ये घेतलाय तर आपण एक्स्ट्राचा वेळ आपल्याला दिली जाणार नाहीये. आपल्याला अजूनही सामना त्याच वेळेमध्ये खेळवायचा याची मात्र आपण नोंद घ्यायची. मित्र स्टॉप वॉच लावला इथे.
हे बघा तुमच्या समोरच आहे. मग आणि आता विन होईल. इनिंग मध्ये लगेच काढणार आहे त्यावेळी. पुढचा बॉल आणि इथे मात्र काय घडलंय अवंत स्वरूपाचं धाव येताना पाहायला मिळते. धावकत ही धाव मात्र ऍड केली जाईल. पुढचा बॉल आड्या बॅटने खेळून काढलाय. सुंदर फटका राजू यांच्या बॅट मधून दर्जेदार 4 धावेसाठी चौकार. चला मी लक्ष वेधतो अर्थात 3 संघनायकांचं अर्थात पहिली मॅच आपण पाहिली त्यामध्ये खल्लास 3-1 हा संघ विजय ठरला. तसे दुसरी मॅच आपण पाहिली त्यामध्ये वाडा बॉईज हा संघ विजय ठरलाय. त्यामुळे मी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. इथे ड्रॉ केला जाईल आणि या सामन्यातून जो संघ विनर असेल त्यामध्ये हा ड्रॉ इथे केला जाणार आहे. त्यामुळे तिन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण हजर राहायचंय. तर जाऊ मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॅक टू द क्रिकेट. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज शुभम आपल्याला पाहायला मिळतात. तर स्ट्राईक मध्ये बनतोय राजू. पुढचा बॉल पुन्हा एकदा तर सुंदर फटका पाहायला मिळाला. जसा होता फटका एक्झिक्यूट करता आला नाही. इथे मात्र दिवसा लावल्या धावाची चोरी करतात. धाव मात्र अंगण आली आहे. धक्का अजून लागतोय तो अर्थात प्रथम बाडीकर असताना जय रागाई संघाला आणखीन एक खडी आणखीन एक खेळाडू बाद. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतात ते ओमकार यांना आपण पाहतो. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या पोहोचली ते अर्थात 29 आकड्यावरती. किती कुठे विकेट 6 गडी बाद 29 धावा. आणि इथे मात्र काय घडलंय इथे दांडी इथे मात्र उद्ध्वस्त केल्यात. यष्ट्या केल्यात उद्ध्वस्त. दांडी गोल. राजू मैदानाच्या बाहेर. मित्रांनो क्रिकेट असो आयुष्य जो हुकला तो फसला आणि तंबू जाऊन बसला असं काही चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कारण मित्रांनो संधी एकदाच मिळते आणि संधी सोनं मात्र आपल्याला एकदाच करावं लागतं. तो संधीला हुकला तो आयुष्यात मुकलाय. हे चित्र आपल्याला वारंवार पाहायला मिळालंय. चला मी पुन्हा एकदा दोन्ही विजयी संघांना कर्णधारांना विनंती करतो अर्थात खल्लास 3-1 संघाचा संघनायक तसेच वाडा बॉईज संघाचा संघनायक आपण त्वरित प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण हजर राहायचंय. पुढचा बॉल आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू नक्की शरीरावरती आदळलाय पण त्यांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचलाय की लेग बाय स्वरूपाची इथे मात्र धाव इथे घेतली जाईल. एका धावेने नक्की षटक क्रमांक 4 अर्थात प्रथम संत इथे मात्र संपूर्ण आलाय. धावसंख्या जो पोहोचले ते अर्थात 30 आकड्यावरती. प्रथम बाडीकर असताना जय रागाई संघाची धावसंख्या आपण पाहतोय आणि 31 धावांचं इथे टार्गेट इथे दिलं गेलंय. 31 चं टार्गेट असणारे कसं अचीव केलं जाईल कसा पाठलाग केला जाईल नक्की दुसऱ्या अंतरावर आपण पाहणार आहोत. तुर्तच आपण इथे आपण पाहायला गेलं तर इथे लकी ड्रॉ केलं जातं. चला या ना मी तिन्ही संघाला विनंती करतो आणि एक छोटासा बालक असायला विनंती करतो की आपण आपल्या शुभ हाताने इथे हा लकी ड्रॉ इथे केला जाईल. यातून जो संघ इथे विजय होईल तिथे बाहेर कुठे दिली पार तिथे बॅट घेऊन जा. चला विनंती करतोय जय रागाई संघाला विनंती करतो आपण अधिकचा वेळ न करता आपण त्वरित आपलं सुंदर आणि स्वच्छ क्षेत्रक्षण आपण इथे सजवायचं आहे. तसेच मी तन्मय ताकद संघाला सुद्धा विनंती करतो की आपली सलामीची आघाडी वेळी आपण मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल करायचे. कोणत्या प्रकारचा अधिकचा वेळ सुद्धा आपण खर्च करायचा नाहीये. कारण पहिल्या गेल्या ज्या प्रकारे आपल्याला वेळेसाठी नक्कीच पॅनलाइज केलं गेलं तसं आपण सुद्धा समोर संघाला करू शकता. कारण आपण त्या वेळेचा मान सन्मान आणि पहिल्या गेलं तर आदर ठेवला तर मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये ते घडू शकतं.
तसेच बाकी खेळाडूंना विनंती करतो बॅटिंग करणाऱ्या संघाचे जे कोणी खेळाडू असतील त्यांनी आपण जे आपल्याला चेअर्स उपलब्ध केल्यात ना त्या चेअर्स मध्ये आपण बसायचं. कारण आयोजकांच्या वतीनं आपली नक्कीच काळजी घेतली गेली आहे. आपल्याला नक्कीच इथे आपली सेवा केली गेली कारण आपल्याला नक्कीच ज्या चेअर्स इथे मात्र उपलब्ध केल्या त्या चेअर्सचा मात्र आपण लाभ घ्यायचा आहे. चला विनंती करतोय चला जय रागाई संघ जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण त्वरित आपल्या सुंदर क्षेत्र लावून घ्या. कोणत्या प्रकारचा अधिकचा वेळ आपण इथे मात्र खर्च करायचा नाहीये. यातून जो संघ जिंकेल त्याने टॉस इथे केला जाईल का? चला टॉस साठी पुन्हा आमंत्रित करतो आपण या. चला मी सचिन दादांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हाताना या पुढील सामन्यात आपण इथे टॉस करायचं. चला वाडा वाईज आणि खल्लास 3-2-1-4. चला दोन्ही संघाला विनंती करतो आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. चला या मित्रांनो प्लीज फास्ट. कोणत्या प्रकारचा वेळ आपल्याला खर्च करायचा नाही. तसेच दोन मैदानाच्या आत होते बॅक टू द क्रिकेट. पहिले ते 31 धावांचं लक्ष आणि 31 धावांचं लक्ष्याला पाठला करताना सलामीची आगामी मैदानात दाखल झाली. एका बाजूला विशाल आणि एका बाजूला रोशन हे जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग मागवरती सांगेल पहिलं आणि वैयक्तिक पलटी घेऊन गोलंदाजी मागवरती मयुरी आपल्याला पाहायला मिळते. सामने होते सुरुवात. पहिला बॉल लेट्स प्ले. चला खल्लास 3-2-1-4 संघाला संघनायक प्लीज या फास्ट. मी ज्या ज्या संघाच्या संघनायकांचं किंवा खेळाडूचं नाव घेतलं त्यांच्या नावाची उद्घोषणा करतो त्याला विनंती करायला आपण त्वरित आपण यायचंय. आणि इथे मात्र काय घडलंय तर पहिला बॉल वरती घेतला यष्ट्यांचा वेध आणि इथे मात्र त्रिफळाची झालाय. अर्थात जीव देशमा घालून फलंदाज विशाल मात्र माघारी परततात. धक्का लागलाय तो पहिला तन्मय पॅकरच्या संघाला. चला वाडा बॉईज आपण हॅलो हॅलो जाऊन पाहिलं गेलं तर वाडा बॉईज हा संघ इथे मात्र विजय ठरलाय. चला भाटांना विनंती करतो आपण दाखल व्हायचंय. हॅलो 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 चला बॅटिंग करणारा सगळं विनंती करतो. तसेच फिल्डिंग करणारा विनंती करतो. आपल्याकडे स्टॉपवॉच चालू आहे. आपल्या वेळेचा दुरुपयोग इथे मात्र करायचा नाहीये. पुढचा बॉल इथे मात्र अवध स्वरूपाचा आला. धावा संख्येत मात्र 1 ते भरोदी. एका धावेने खऱ्यात पाहिलं गेलं तर श्री गणेश झालाय. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. पुढचा बॉल इथे मात्र पंचांसाठी रिव्ह्यू असणार आहे. खेळाडूसाठी रिव्ह्यू नसणार आहे. याची मात्र आपण नोंद घ्या. चला मित्रांनो आपण वेळ अधिक खर्च करता फिल्डिंग करण्याच्या संघाला विनंती करतोय. कारण पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. त्या निर्णयाचा मात्र आपण आदर करायचा आहे. चला मित्रांनो टाइम चालू याच्यावर आपण लक्ष द्यायचंय.
हॅलो रिव्ह्यू नाही आहे, आयोजकांच्या वतीने सूचना आहे. मित्रांनो आपण सामना सुरू होण्यापूर्वी नक्की ती सूचना आपल्यापर्यंत पोहोचवली होती की जो काही रिव्ह्यू असेल तो फक्त पंचासाठी असेल. मित्रांनो पंचांचा निर्णय आहे ते मात्र अंतिम असणार आहे, याच्याकडे आपण नक्कीच लक्ष द्यायचं. इथे मात्र पंचांचा इशारा आलाय, वाईट बॉल. हॅलो जाऊ मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल सुंदर फटका पाहायला मिळाला. सुंदर क्षेत्ररक्षण, मात्र धाव काय वाचू शकत नाहीये. हॅलो एक सिंगल डाव आली. पुढचा बॉल इथे मात्र चेंडूला येऊ दिलाय आणि तदनंतर मात्र भिरकावलाय. 4 धावांसाठी चौकार. या 4 धावांनी नक्की धावफलक वधारलंय, सरसावलंय. धावसंख्येचा पोस्ट येते अर्थात 7 आकड्यावरती. एक गडी बाद 7 धावा. सेकंड मध्ये बॅटिंग करायचं पाहिलं गेलं तर तन्मय पायकर असं आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा बॉल इथे मात्र टॉपच्या बराच बाहेर. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. चला वाडाभाई संघाने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले गेले ते अर्थात पुढचा बॉल आणि इथे मात्र काय घडलंय, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटने बॉलचा संपर्क आला नाहीये आणि चेंडू जाऊन नक्कीच आदळलाय. तो अर्थात एस्टेल वरती विकेटचं होते. पतन धक्का क्रमांक 2 लागलाय. तो अर्थात तन्मय पायकर या संघाला. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतात. खेळाडू क्रमांक 4 आपण पाहतोय, देवेंद्र नाव पाहतोय. चला मी पुन्हा एकदा विनंती करतोय ते अर्थात जय रागा या संघाला आपण टीम मीटिंग करायची नाही मित्रांनो. आतापर्यंत पाहिलं गेलं तर 3 मिनिटांचा अवधी इथे मध्ये पूर्ण झालाय, कारण आपल्याला 12 मिनिटांचा अवधी इथे दिला गेलाय. 12 पेक्षा अधिक अवधी इथे मध्ये आपल्याला दिला जाणार नाहीये. तर गोलंदाजी मागवत इथे मध्ये बदल झालाय, माफ करा. अजूनही पाहिलं तर मयुरेश आपण पाहतो. पुढचा बॉल सूर्य चेंडू पाहायला मिळाला. कुठेतरी दुरून खेळण्याचा प्रयत्न केला, बॅट आणि बॉल तर पुन्हा संपर्क येत नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतो. डॉट बॉल आला. चला मित्रांनो थोडं स्पीड करा प्लीज. चला विनंती करतो थोडं स्पीड घ्या. हॅलो हॅलो चला थोडं स्पीड करा प्लीज. नवीन गोलंदाजी मार्कवरती इथे मात्र सज्ज होताना पाहायला मिळत आहे. जयू यांना आपण पाहतो. चला मित्रांनो मी पुन्हा एकदा फिल्डिंग करणाऱ्या संघाचं लक्ष होतं की आपण अधिकचा वेळ खर्च करताय. जर आपण अधिकचा वेळ इथे मात्र खर्च केला तर मात्र आपण पाहिलं की आपली कोणती बाब इथे मात्र स्वीकारली जाणार नाहीये, याची आपण नोंद घ्या. पुढचा बॉल पहिला बॉल इथे मात्र जीवन आपण पाहतो. स्ट्राईक वरती आपण पाहिलं गेलं तर 3 रन आपण पाहतो. पहिला बॉल इथे मात्र लेग स्टंपला नक्कीच मिस करतो. एक अवध स्वरूपाची धाव इथे आले. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतो. धाव फलकावरती मात्र इथे बदल केला जाईल. 9 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅक टू बॅक सेकंड इन रो. अवध स्वरूपाची धाव इथे मात्र पाहायला मिळाली.
जाऊन पाहिलं गेलं तर नक्कीच उत्तम असं आयोजन आणि उत्तम असं नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. ते अर्थात सरण पाकर क्रिकेट क्लब त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आज खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतात. इथे तिसरा बॉल होता अवंत स्वरूपाचा आलाय. कुठेतरी पाहिलं गेलं तर धावा कमी आहेत हा विचार नक्कीच कुठेतरी जय रागाई संघ नक्कीच करायला हवा होता. कारण पाहिलं गेलं तर आपल्याकडे धावा कमी आहेत आणि अशाच वेळी जर आपण धावा अधिकच्या खर्च केल्या तर मात्र पाहिलं गेलं तर नक्कीच कुठेतरी आपल्याला ते आव्हान त्याला पाहायला मिळणार आहे. 5 मिनिटं आणि 32 सेकंदांचा अवधी इथे मात्र पूर्ण झाला. गोलंदाजी करणाऱ्या संघाला याची मात्र नोंद घ्यायची आहे. तसे बॅटिंग करणाऱ्या सर्वांना विनंती होते की आपला नेक्स्ट बॅटर आपण त्वरित मैदानात दाखल करायचा आहे. आपण सुद्धा जर कोणत्या प्रकारचा अधिकचा वेळ खर्च केला तर मात्र तो मोबदला नक्कीच समोरच्या संघाला आपल्याला इथे जरा पाहायला मिळेल. नवीन गोलंदाजी मागमध्ये इथे मात्र दाखल झाले. ओंकारानं आपण पाहतो चला मित्रांनो थोडंच मॅडम करा प्लीज विनंती असेल. पुढचा बॉल हलक्या तर लगेच खेळून काढला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे चेंडू पर्यंत पोहोचतील तत्वर मात्र एक सिंगल धाव एकापेक्षा अधिक काही मिळत नाहीये. एका धावेने पुन्हा एकदा धाव ब्लॉक मध्ये ते पुढे सरसावते. धावसंख्या जो पोहोचते आता 12 आकड्यावरती. एक गडी नक्कीच दोन गडी आउट झालेत ना. 2 गडी इथे मात्र माघारी आपल्याला परत पाहायला मिळेल. येणारे 17 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. ते अर्थात सेकंड मध्ये बाडी करणारा संघ अर्थात धर्म पॅकर्स या संघाला आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहिलं गेलं तर पुढचा बॉल इथे मात्र वाह काय क्षेत्ररक्षण झालं. शॉट पाहिलेला आपण पाहिलं की टोने आपल्याला पाहायला मिळतात. चेंडूला पाहिलं की फलंदाज त्रास वगैरे झाला ओळखला की चेंडू आपल्या दिशेने येतोय नक्की चेंडूवरती झेप घेतली आणि ते एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. ते मात्र संघावरती असलेलं प्रेम संघावरती असलेली कमिटमेंट मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळाली. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर इथे मात्र सज्ज होतात. बॉलिंग बाबत इथे मात्र सज्ज झाले. पुढचा बॉल सुंदर क्षेत्ररक्षण वाह तेवढंच आपल्या फॉलो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे मात्र डॉट आले. इथे मात्र तेच करावं लागणार आहे ते जय रागाई संघाला. जर या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये आपल्याला जीवित राहायचं असेल ना तर अशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. पुढचा बॉल आणि इथे मात्र काय घडलंय काय बिघडलंय तर इथे मात्र फलंदाज होतात माघारी खेळाडू होते बाद अर्थात देवेंद्र मैदानाच्या बाहेर होत आहेत. पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं गोलंदाज ओमकार यांचं मात्र कौतुक करावं लागेल. कारण पाहिलं गेलं तर धावा कमी होत्या संघर्ष नक्कीच पाहायला मिळाला. त्यामुळे पाहिलं गेलं तर प्रामाणिकपणे मैदानाच्या आतमध्ये आपलं सातत्यपूर्ण खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवलं. कुठेतरी आपण पाहिलं गेलं तर बॅकफुटला गेलेला संघ कुठेतरी आपण या सामन्यामध्ये जीवित ठेवण्याचा प्रयत्न इथे मात्र केला गेलाय तो ओमकारांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज दाखल झालेत मैदानावर पाहतो अनिकेत यांना आपण पाहतो. पहिला बॉल इथे मात्र फेस करतील. पुढचा बॉल इथे मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. छोटी धाव मैदानाच्या आतमध्ये आले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एका बाजूला अनिकेत आणि त्यांच्या समवेत तीनू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. संघ मात्र कुठेतरी आता मात्र अडचणी सापडलाय. संघाला सावरावं लागणार आहे. संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती इथे मात्र घेतली जाईल का हे सुद्धा पाहावं लागेल. पुढचा बॉल सुंदर फटका येऊ दिलं. क्रिसचा पुरेपूर वापर केलाय आणि चेंडूला भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थात 17 आकड्यावरती. नक्कीच चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. टिनूच्या बाळमध्ये इथे मात्र 4 धावा आल्या. मी मागाशी म्हणालो संघ जरा अडचणीमध्ये सापडलाय त्याला सावरावं लागणार आहे. त्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे आणि ते नक्कीच कुठेतरी टिनूने ऐकलं. कारण पाहिलं की ज्या धाटीचा
चेंडू आला होता त्याच्यावरती आपला चांगला आविर्भाव मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय आणि त्याच प्रकारचा चेंडूवरती त्या साजेचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं. हे 4 धावा धावफलकावरती इथे मात्र ऍड झाल्यात आणि या 4 धावा कुठेतरी धावफलकावरती इथे मात्र मायाची फुंकर मारावी ना त्या प्रकारच्या या 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. चला मित्रांनो अधिकचा वेळ त्यामध्ये खर्च करतायत. धावसंख्येवरती अर्थ 17 धावा धावफलकावरती लागल्यात. समाजसेवक आदरणीय सन्माननीय सागरजी दुबे साहेब यांच्यामध्ये शुभ आगमन झालं. त्यासाठी मी आयोजकांच्या वतीने आपल्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. सर्वांना विनंती करतो की आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे आणि या स्पर्धेचा इथे मात्र आपण आस्वाद घ्यायचा आहे. चला मित्रांनो 10 मिनिटांचा अवधी इथे मात्र पूर्ण झालाय. गोलंदाजी करणाऱ्या संघाने याची मात्र नोंद घ्यायची आहे. काय संबंध आमचा? तू आता तयार नाही आलास. फर्स्ट टाइम पोहोचतो का नाही? चला थोडं करा बाटी करायला विनंती करतो आपण तयार राहा. कोण आहे बॉलर? प्रेम यांना आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल प्रेम यांचा. पहिला बॉल पहिल्या बॉलवरती पहिल्या हलक्यात नक्कीच खेळून काढलाय. एक सिंगल धाव इथे पूर्ण आले. दुसरीचा प्रयत्न केला गेलाय आणि इथे मात्र दुसरी धाव सुद्धा पूर्ण होतीये. वा काय चांगली झाली मैदानाच्या आत पाहायला मिळाली. दुपारी 1:36 मिनिटांनी धावांची चोरी मैदानाच्या आतमध्ये घडली आणि चोरी नाहीये ते एकमेकावरती असलेला विश्वास मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. कारण ज्या कोहलीला साजेसा आन्सर दिला गेला एक पॉझिटिव्ह अप्रोच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय आणि त्याचा मोबदला पाहायला गेला तर इथे मात्र 2 धावा असताना पाहायला मिळाल्या. 2 धावेने नक्की धावफलक वधारले सरसावलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 आकड्यावरती. पुढचा बॉल इथे मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट. एस्ट्यांचा घेतला वेध दांडी कलेचे उद्ध्वस्त आणि माघारी पाडलाय ते अनिकेतांना खेळाडू क्रमांक 3 4था इथे मात्र बाजूत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होत आहेत. धावसंख्येचा विचार केला धावसंख्येचा पोहोचते आता 19 आकड्यावरती. 12 पाहिजे. येणारे 10 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. 10 बॉल 12ची गरज. नवीन फलंदाज मैदानात दाखवताना पाहायला मिळतात. शुभम यांना आपण पाहतो तो गोलंदाजी मागवरती प्रेम यांना आपण पाहतो एक अग्रेसिव्ह गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मागवरती इथे मात्र सज्ज झाले. पुढचा बॉल सूर्य चेंडू हाताळला गेला मात्र पंचांना कवायत करण्यास भाग पडले आणि इथे मात्र आव्हान स्वरूपाची धाव आली. 20वा धाव फलकावरती लागला. पुढचा बॉल इथे मात्र सुरेख फटका आलाय. सुरेख चेंडू पाहायला मिळाला. सुरेख फटका गुदगुल्या करत सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावेसाठी लेग बाय स्वरूपाची धाव आली आहे. 4 धावा देऊन जात आहेत. या 4 धावेने आपण पाहिलं गेलं तर नक्कीच धाव फलक वधारलाय सरसावलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थात 24 आकड्यावरती. मित्रांनो 11 मिनिटं आणि 40 सेकंदांचा अवधी इथे मात्र पूर्ण झालाय. येणारे 9 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग मावरती पुन्हा एकदा गोलंदाज इथे मात्र सज्ज झाले ते अर्थात प्रेम यांना आपण पाहतो. व्हाईट प्लस 4 धावा आहेत. पंच व्हाईट प्लस 4 नाही. पुढचा बॉल पुन्हा एकदा सूर्य चेंडू पाहायला मिळाला. इथे मात्र पाहिलं तर लेग बाय स्वरूपाची धाव इथे आली. एक सिंगल धाव आली. पुढचा बॉल सूर्य चेंडू पाहायला मिळाला आणि चला मी पंचाने विनंती करतोय पंच एक आपण एक खेळाडू आपण घरच्या सदस्याच्या आतमध्ये घ्या. 12 मिनिटांचा अवधी इथे मात्र पूर्ण झाला. ओव्हर कंप्लीट. पुढचा बॉल इथे मात्र चुकी घडते मैदानाच्या आतमध्ये. प्रेम आपण पाहिले गेले तर नक्कीच कुठेतरी पूर्ण तन मन धन देऊन मैदानाच्या आतमध्ये आपला खेळ करतात. खऱ्या अर्थानं पाहिले गेले तर असाच खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागतो. प्रेम यांचं कौतुक करेन करायला नक्कीच खऱ्या अर्थानं पुरेपूर प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतात. धावसंख्येचा विचार धावसंख्येचा पोस्ट येते अर्थात 5 पाहिजे ना.
26 धावा धावल्या त्यामध्ये येणारे चेंडूने 6 आणि 5 धावांचे होते 6 बॉल 5 ची गरज आहे गोलंदाजी मागवती गोलंदाज जीवन आपण पाहतो चला आता मात्र एक खेळ आपण 30 सर्कलच्या आतमध्ये आपण घ्यायचा जो मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा चला प्लीज बाहेरून पुढे बोलू नका समोरच्या संघाचे 7 गडी बाद झालेत आणि आपल्या 4 गडी बाद झालेत ते येणारे 6 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता आहे जो मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सामना होती सुरुवात चोवीसचा पहिला बॉल सुरेख झालाय आणि इथे मात्र काय घडलंय काय बिघडलंय गडी होतोय बा धक्का लागतो अर्थात तन्मय बॅकल संघाला इथे मात्र जेवढे पाहिले तर पहिल्या हडक्यामध्ये नक्कीच 3 आव्हान जेवढे हाताळले होते मात्र आता नक्कीच एक चांगला अप्रोच घेऊन मैदानाच्या आतमध्ये आले म्हणतात मित्रांनो काही जीत बाकी है काही हार बाकी है अभी तो जिंदगी का सार बाकी है लो जिल्ह्याने मंजिल की ओर ये तो बस पन्ना था मेरे दोस्त आगे पुरी किताब बाकी आहे आणि ते मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतात जेवी त्याला पाहिले गेले तर नक्कीच पहिल्या षटकामध्ये कुठेतरी चुका घडल्या आता मला चुका मैदानाच्या आतमध्ये घडणार नाहीयेत तर पहिला बॉल आणि पहिल्या बॉल होती इथे मात्र गडी माघारी परतवलाय आता समीकरण जाऊन पोहोचलंय ते पंच इथे मात्र बाद झाले येणारे 5 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता क्षेत्रक्षणामध्ये इथे थोडासा बदल केला गेला हाय व्होल्टेज मॅच आपण पाहतोय पुढचा बॉल बंद आडवे गावामध्ये हाताळलाय वा काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते आता मात्र समीकरण थोडं अंगलट आलंय तर येणारे चेंडूमध्ये 4 आणि 5 धावांची आवश्यकता आहे कोणीही बाहेरून काही बोलायचं नाही कोणी बाहेरून कोणत्या वेळाची कमेंट करायची आयोजकांच्या वतीने आपल्याला तसेच आयोजकांच्या वतीने सूचना असेल आपण जे आपल्याला खेळाडू कक्षामध्ये ज्या चेअर दिले त्याचा मात्र आपण आस्वाद घ्यायचा जो मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा 4 चेंडू 5 ची गरज आहे 4 बॉल 5 ची गरज पुढचा बॉल पुढचा बॉल पुन्हा एकदा सुरेख चेंडू हाताळलाय चेंडू नक्कीच आपण पाहायला गेलं तर शरीरावरती आदळला पंचांचा इशारा मिळाला तर ऑनफिल्ड पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय की लेग बाय स्वरूपाची धाव येते मात्र ग्राह्य धरली जाईल धावसंख्येत मात्र 1 ने भर होते उलटी गिनती मात्र इथे स्टार्ट करावी लागेल आता येणारे चेंडू असेल 3 आणि 4 धावांची आवश्यकता आहे 3 बॉल 4 ची गरज आहे सूर्य गोलंदाजी करतायत जयू यांना आपण पाहतो नक्कीच अद्याप चांगल्या धाटण्याची गोलंदाजी मैदानाच्या आत पाहायला मिळाली आहे पुढचा बॉल इथे मात्र काय घडलंय काय बिघडलंय चुकी येते चुकी घडते पंचांचा इशारा आलाय नो बॉल पुन्हा एकदा समीकरणामध्ये आलाय 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता पुढचा बॉल हलक्यात नक्कीच खेळून काढला एक सिंगल धाव आली आहे एका धावाने समीकरण मात्र आता कुठेतरी जवळ येताना पाहायला मिळतं येणारे 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये आपण जोडी आपण पाहतो एका बाजूला शुभम आणि त्यांच्या समोर पार्थ ही जोडी आपल्याला पाहायला मिळते आता मात्र या जोडीने खऱ्या अर्थाने संघाची धुरा आपल्या खांद्यावरती घ्यावी लागणार आहे कारण 2 पावलं आपण नक्कीच विजयापासून दूर आहात कुठेतरी हे 2 पावलं आपल्याला मला निर्णायक ठरणार आहेत आणि 2 चेंडूचा निर्णायक असणार आहेत कारण 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे मॅच आल्यानंतर बघू चला थोडं फास्ट घ्या
क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं तर कुठेतरी क्लोज एन्काउंटर करण्याचा प्रयत्न तर गोलंदाजी करणारा संघ जय रागाई या संघाच्या मैदानाच्या आजूबाजूला पाहायला मिळते. एकदम पाहिलं गेलं तर जय रागाई संघाचं नक्कीच कौतुक घ्यायला करेल. कारण पाहिलं गेलं तर आपण नक्कीच धावसंख्या कमी होती मात्र एक फायटिंग आपण पाहायला मैदानाच्या नक्कीच पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल 2 गरज. पुढचा बॉल उडता बॉल इथे मात्र गोलंदाज करतोय चुकी चुकी आणि चुकी मोक्याच्या क्षणी मात्र चुकी घडली ती जेव यांच्याकडून. कारण पाहायला गेलं तर 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असताना कुठेतरी डॉट चेंडूने गरजेचं होतं. मात्र पाहिलं तर दिवाळीचा बोनस हा दोन्ही हाताने मात्र स्वीकारलाय. अवंत स्वरूपाची धाव आली. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 30 आकड्यावरती. इथे मात्र पाहायला गेलं तर एका धावेची अजूनही गरज आहे. पुढचा बॉल पुढचा बॉल आणि इथे मात्र आली ही विजयी धाव. जिंकल्या संघाचं अभिनंदन. त्याचे हारल्या संघ सुद्धा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि इथे मात्र जिंकल्या संघाला इथे मात्र बाय दिली गेली आहे. नक्कीच खऱ्या अर्थानं विजय नव्हता तर इथे मात्र विजयासोबत काहीतरी तोड घोड करणारा निर्णय इथे नक्कीच पाहायला मिळाला. दोन्ही संघात नक्कीच कौतुक करेल. चांगला खेळ मैदानात 4 मध्ये पाहायला मिळाला. इथे मात्र संघ जिंकला नाही इथे मात्र क्रिकेट जिंकलाय. त्यामुळे दोन्ही संघांचं नक्कीच कौतुक करेल. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरलाय अर्थात नो डाऊट ज्याच्या खेळी घेऊन पाहिलं गेलं तर एक चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. अर्थात वन अँड ओनली रोशन ठरलाय या सामन्यातील ऑफ द मॅच. आपण पाहायला गेलं तर त्याच्या बाड मधून एक खणखणीत चौकार आणि एक गडी मात्र आपल्या खात्यात जमा करण्यात रोशनला यश आलंय असं रोशन ठरलाय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. मी रोशनला विनंती करतो आपण यायचं आणि आपल्या सन्मानित केलं जाईल.